एक मोठी बातमी आपल्या समोर येते. मराठीवरून माघार नाही. प्रताप सरनाईक ठाम. मी प्रताप सरनाईक या निर्णयापासून मागे फिरणार नाही. अनेक संघटनांच्या उपस्थितीत सकारात्मक चर्चा झाली. महाराष्ट्रात टॅक्सी रिक्षा चालवायची असेल तर मराठी बोलणं आवश्यक आहे. अनेक संघटनांनी मुदत मागितली आहे, मात्र अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही, असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय. रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी व्यावहारिक मराठी अनिवार्य करण्याचा निर्णय लागू करण्यापूर्वी राज्य सरकारने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक बोलवण्यात आली आणि या बैठकीत कामगार नेते शशांकराव आणि संजय निरुपम यांच्यासह विविध रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटनांच्या प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध माहिती दिली. अनेक संघटनांच्या उपस्थितीत सकारात्मक चर्चा झाली. महाराष्ट्रात टॅक्सी रिक्षा चालवायची असेल तर मराठी बोलणं आवश्यक आहे, हे सगळ्यांनी मान्य केलं. सगळ्या संघटनांच्या लोकांनी सांगितलं की आम्ही जमेल तशा मराठी शिकवण्या घेऊ. त्यासाठी सगळ्यांनी मुदत मागितली. 3 महिने, 6 महिने, काही जणांनी वर्षभराची मुदत मागितली. यावेळी मुदतवाढी संदर्भात मी त्यांना कुठलाही शब्द दिले नाही. उद्या RTOची सकाळी 10:30 वाजता बैठक बोलवली आहे. त्यांच्यासोबत चर्चा करू. मुदत हवी असेल तर मुदत देण्याचा आम्ही विचार करू, मात्र त्यांची मुजोरी चालणार नाही. मुदत वाढ देण्याची आमची तयारी आहे, मात्र अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही, असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलेलं आहे. नाही, महाराष्ट्रातील रिक्षा टॅक्सी युनियनच्या नेत्यांबरोबर आज बैठक झाली. मी बैठकीचं आमंत्रण दिलं होतं आणि आमंत्रण देताना सांगितलं होतं की जे रिक्षा चालक आहे, टॅक्सी चालक आहे, त्यांना मराठी अनिवार्य आहे, ही राज्य शासनाची भूमिका आहे आणि त्या भूमिकेशी तुम्ही सहमत आहात का? तर त्यांनी प्रत्येकाने सांगितलं की ह्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत, परंतु काही त्यांच्या मागण्या होत्या. काही जे नेते मंडळी आहेत त्यांनी मराठी जुजबी म्हणजे कशा प्रकारचं मराठी तुम्हाला अपेक्षित आहे ते विचारलं. तर मी त्यांना सांगितलं की जो नियमामध्ये शब्दप्रयोग आहे की जुजबी आलं पाहिजे, म्हणजे प्रवासी मागे बसल्यानंतर त्याला कुठे जायचं आहे, काय सेवा हवी आहे, त्याला पैसे किती झाले, ह्या ज्या जुजबी गोष्टी असतात त्या रिक्षा चालकाला किंवा टॅक्सी चालकाला किंवा आता भविष्यामध्ये तर आम्ही ओला, उबेर, रॅपिडो प्रवासी ज्या गाड्या आहेत त्यांचा पण समावेश यामध्ये करणार आहोत. तर काही लोकांनी 6 महिन्याची मुदत मागितली, काही लोकांनी 1 वर्षाची मुदत मागितली, काही लोकांनी 3 महिन्याची मुदत मागितली. वेगवेगळ्या संघटना होत्या आणि वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून आता चर्चा झाली, सकारात्मक चर्चा झाली. मला अभिमान ह्या गोष्टीचा आहे की परिवहन मंत्री म्हणून प्रताप सरनाईकनी ही भूमिका घेतलेली आहे की महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल, तुम्हाला जर रिक्षा टॅक्सी चालवायची असेल तर तुम्हाला मराठी अनिवार्य आहे, मराठी येणं बंधनकारक आहे, जुजबी मराठी तुम्हाला यायलाच हवं. ह्या भूमिकेशी सगळ्यांनी सहमती दर्शवली. आता प्रश्न असा आहे की त्यांनी ह्याही गोष्टीशी पूर्तता करायचं सांगितलेलं आहे की आम्ही आमच्या रिक्षा संघटनांचे काही कार्यालय आहेत त्या ठिकाणी मराठी शिकवणी घेऊ. शशांकरावांनी सांगितलं जवळजवळ आमचे काही गोरेगावचं एक आमचं कार्यालय त्या ठिकाणी 70 ते 80 एका वेळेस रिक्षा चालक बसू शकतील, टॅक्सी चालक बसू शकतील, आम्ही त्यांच्यासाठी ट्युशन्स घेऊ. काही लोकांनी सांगितलं आम्ही आमच्या कार्यालयामध्ये घेऊ, काही लोकांनी सांगितलं आम्ही हॉल त्यासाठी भाड्यानं घेऊ. म्हणजे हाजी अराफत शेख किंवा बाकीचे जे काही हे नेते मंडळी आलेले प्रत्येकाने प्रत्येकाची भूमिका स्पष्ट केली. आणि ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.